2024 शुरू हो चुका है। आप भी अपक्ष उम्मीदवार बोल के सर खड़े हो चुके हैं इलेक्शन में। क्या एजेंडा है, आपने क्या आपके पॉइंट्स बनाए हैं जो लोकसभा इलेक्शन में लड़ने के लिए आपको मजबूत रहे? ये लोकसभा के या लोकसभेमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या सर्व मतदारसंघामध्ये मी नेहमी जात असतो आणि विशेषतः वैजापूरमध्ये मी नेहमी जात असतो आणि माझं असं लक्षात आलेलं आहे की सर्वात मोठी समस्या जर आज असेल तर ती आहे लोकांना घरं नाही, घरकुल. तर हा प्रश्न आपल्याला प्राधान्य सोडावा लागेल. दुसरा प्रश्न सध्या जो आहे तो पाण्याचा आहे. ग्रामीण भागामध्ये पाण्याचे टँकर सुरू झालेले आहेत. नंतर शहरी भागात औरंगाबादमध्ये शहरामध्ये सुद्धा 8-8 दिवसामध्ये पाणी येतं. महिला बिचारे परेशान. हा दुसरा प्रश्न पाण्याचा. तिसरा प्रश्न आहे की लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि तो रोजगार नोकरी माध्यमातून मिळू शकतो किंवा व्यवसायाच्या माध्यमातून मिळू शकतो आणि त्यामुळे त्याचं महिन्याचं उत्पन्न वाढू शकतं. आपल्या देशामध्ये 18 वय ते 35 वय या वयोगटातील 60% लोकसंख्या आहे. म्हणजे 140 कोटीपैकी 90 कोटी लोक हे तरुण आहेत, युवक आहेत. म्हणून भारताला युवकाचा देश असं म्हटलं जातं. आणि हा जो युवक आहे, महिला आहे, युवक आहेत, यांच्या हाताला काम नाही. आणि ही मोठी ही मोठी दयनीय अवस्था आहे, दुःखांतिक म्हणजे शोकांतिक आहे की आपल्याला काम आहे, म्हणजे काम करणारे लोक आहे आणि त्यांच्या हाताला काम नाही आहे. आणि मग असे लोक त्यांच्या हाताला काम नाही आहे ते गुंडगिरीकडे वळतात, वाईट व्यस्त करणं लागतात. म्हणून त्या सर्वांना रोजगार दिला पाहिजे. आतापर्यंत मी माझ्या वैयक्तिक क्षमतेमध्ये कॅपॅसिटीमध्ये 3 ते 4 लाख युवकांना आम्ही कर्ज दिलेलं आहे. मी म्हणजे बँकेने दिलेलं आहे, पण आम्ही बँकेचं कर्ज मिळवून त्यांना शिफारस केली आहे. राष्ट्रीयकृत बँक आहेत, आमची लोकविकास बँक आहे, बाबासाहेब मंत्री आहेत, त्यांच्या मदतीनं आम्ही सर्व बँकांना वैजापूरला सर्व बँकांना मिळायला इथं बोलवतो आणि ज्यांचे बँकेमध्ये कर्ज प्रकरणं पेंडिंग आहे ते मंजूर करून घेतो. आणि याशिवाय नोकरीसाठी त्यांना रोजगार मेळावे आम्ही आयोजित केलेले आहेत. औरंगाबादला आयोजित केले आहेत, वैजापूरला आयोजित केलेले आहेत आणि या मेळाव्यामार्फत त्यांना आपण हजारो युवकांना रोजगार दिलेला आहे. आपल्या देशामध्ये जो काही फळ आणि भाज्या ज्याचं उत्पादन होतं त्यापैकी 40 ते 50% उत्पादन वाया जातं. फळं सडतात, वाया जातात, झाडावरून पडतात, तिथे सडतात. बाजारात संध्याकाळी विकले की काही तसंच माल शिल्लक राहतो. 40 ते 50% माल, शेतमाल जो आहे, फळं भाजीपाला, हे जे उत्पादन ते वाया जातं. म्हणून फळावर प्रक्रिया झाली पाहिजे. ज्वारी, मका अशा धान्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. महाबळेश्वरमध्ये मॅप्रो नावाची एक कंपनी आहे. ती फळापासून अनेक वस्तू तयार करतात. त्या जेली, कॅन्डी, सिरप. आपल्याकडे खुलताबादला स्कोप आहे. आपल्याकडे प्रत्येक तालुक्यामध्ये जे काही फळं विकतात. जालन्यामध्ये मोसंबी खूप विकते. मोसंबीचा रस आपण जसं आता मँगो रस आपल्याला मिळतो, मोसंबीचा रस काही आपण तयार करत नाही. असे जे स्थानिक कच्च्या मालावर आधारित उद्योग आहेत ते मोठ्या प्रमाणात सुरू झाले पाहिजे आणि प्रत्येक तालुक्यात असे उद्योग सुरू झाले पाहिजे. शिक्षणाविषयी असं आहे की मुस्लिम समाज आहे, विशेषतः दलित आहे, मातंग समाज आहे, दोहोर आहे, तेली आहे, तांबोळी, साळी, माळी या सर्व समाजाला उच्च शिक्षण देण्याची गरज आहे. विशेषतः दलित समाज आणि मुस्लिम समाज. आता शासनाने मुलींना मोफत शिक्षण दिलेलं आहे, मुलांनाही शिक्षण दिलं पाहिजे आणि वसतिगृहाची व्यवस्था केली पाहिजे. आता मुस्लिम मुली म्हणून बाहेरून जर आल्या त्या बिचाऱ्या औरंगाबादला कसं राहू शकते, त्यांची राहण्यास सोय केली पाहिजे. हिंदू मुली बाहेरून येतात, त्यांची राहण्यास सोय नाही.
मागासवर्गासाठी सरकारने वसतिगृह स्थापन केले. परंतु मागासवर्ग म्हणजे हा जातीनं मागासवर्ग विचार नको करायला आपण. मागासवर्ग म्हणजे जो आर्थिकदृष्ट्या गरीब आहे आणि मराठीमध्ये खूप गरीब आहेत, मुस्लिम समाजामध्ये गरीब आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे. त्यांच्यासाठी आपण शिक्षण देणार, माफक फीमध्ये देणार आणि वसतिगृह बांधणार. औरंगाबादमध्ये ज्या राष्ट्रीय दर्जाच्या संस्था आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, IIIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अशा अनेक राष्ट्रीय पातळीवरच्या संस्था औरंगाबादला सुरू होऊ शकतात. देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूरला सुरू केलं आहे. तिथे प्रबळ नेते आहे. आमच्या संभाजीनगर जिल्ह्यात काय होऊ शकत नाही, काहीच नाही. एक विद्यापीठ आहे, खाजगी संस्था आहे, ऑल इंडिया संस्था सुरू झाल्या पाहिजे, म्हणजे मुलांना उच्च शिक्षण मिळेल. बचत गटांना शासनाने 6% व्याजाने कर्जाचे असं जाहीर केले, पण बँका देत नाही. त्यासाठी आपण पाठपुरावा करू. भारतीय संविधानाविषयी आपल्याला खूप आदर आहे, त्याचा प्रचार आणि प्रसार करू. आणि ते संविधान बदलण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना आपण रोखू. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये MIDC फक्त वैजापूरला आहे, म्हणजे वैजापूरला आता ते विकसित झालेच नाही आहे. नंतर इथं आहे, इंगापूरला आहे. बाकीच्या तालुक्यामध्ये MIDC नाही आहे. त्या ठिकाणी आपण MIDC केली पाहिजे. आणि DMIC, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, शेंद्रा आणि बिडकीमध्ये 10,000 एकर सरकारने जमीन घेतली आणि MIDC ताब्यात दिली. तर तिथं काही उद्योग अजून सुरू झाले नाहीत. ते उद्योग आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केले पाहिजे. त्यासाठी परदेशातील बिल गेट्स आहेत, तो मस्कट उनको और बड़े बड़े उद्योगपती हैं दुनिया में, त्यांना आपण बोललं पाहिजे. भारतातील मोठमोठे उद्योगपती आहे, किर्लोस्कर आहे, बजाज आहे.